कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मवियामधील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आता समिट झालाय। कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली, तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे। दिल्लीमध्ये वरिष्ठांकडून फोन आल्यानंतर निर्णय झाल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं। त्यामुळे आता कोकणातील जागेवर ठाकरे गटाने उमेदवार मागे घेतल्यावर भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा सामना पाहायला मिळेल। ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडेसे एक लूज कनेक्शन होतं, कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो। दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले। आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतना सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।